मग तसं परमेश्वराच्या पासून जर हे वेदशास्त्र पुरुष निश्वास न्यायानं निर्माण झालेला असेल तर सहज वेदशास्त्राचं निर्माण करणारा तो परमात्मा त्या वेदशास्त्रात ग्रथित असलेल्या ज्ञानापेक्षा अधिक ज्ञानी म्हणावा लागेल ना. अधिक ज्ञानी, सर्वज्ञ आहे. जगाच्या कर्त्याचा विचार करत असताना जगाचा करता सर्वज्ञ आणि सर्व शक्ती म्हणावा लागतो. कारण हे जगच मोठं विचित्र आहे, वैविध्यानं भरलेलं आहे. जगद्गुरु शंकराचार्याने जन्माद्यस्य यतः या सूत्रावर भाष्य लिहित असताना जगाचं वैविध्य आपल्याला समजावून सांगितलं. हे जग कसं, आचार्य या जगाचं वर्णन करत असताना आपल्यासमोर 4-5 पद्धतीनं जगाचं वर्णन करतात. अस्य जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य प्रतिनियत देश काल निमित्त क्रिया फलाश्रयस्य मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य. हे जग असं आहे. कसं आहे? नामरूपानी स्पष्ट झालेलं. जे नामरूपाने स्पष्ट होतं त्याला कोणी करता लागतो. जगाला करता आहे हे सिद्ध करण्याकरता बघा केवढा खटाटोप करावा लागला. ज्याला नाम आहे, ज्याला रूप आहे, अशी कोणतीही वस्तू घ्या, ती वस्तू निर्माण करण्याकरता करता पाहिजे. कोणताही करता जी वस्तू त्याला करायची असेल त्या वस्तूचं नाम आणि रूप मनामध्ये घेतल्याशिवाय ती वस्तू करूच शकत नाही. एक कुंभार मनामध्ये मडकं हा शब्द आणि त्या मडक्याचा आकार या 2 गोष्टी मनात अगोदर घेईल आणि मग मडकं निर्माण करेल. निर्माण झालेलं मडकं त्याला नावही असेल आणि रूपही असेल. मग नामरूपाने ज्याचं स्पष्टीकरण झालं असा घट नावाचा पदार्थ निर्माण करायकरता जर कुंभार नावाचा करता लागतो तर नामरूपाने ज्याचं स्पष्टीकरण झालेलं आहे असा जगाचा पसारा निर्माण करायला करता नको का? कोणीतरी करता लागतो. अजून या जगाचं स्वरूप बघा. अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य. या जगात अनेक कर्ते आणि अनेक भोक्ते आहेत. कर्ता आणि भोक्ता यांचा जिथं संबंध आहे असं काही रचायचं झालं की कर्ता पाहिजेच त्याला. एक कर्ता निर्माण करायचं म्हणलं त्याला निर्माण करणारा कर्ता कोणीतरी पाहिजे. कर्ता आहे, त्या कर्त्याला निर्माण करणारा कोणीतरी कर्ता आहे. एक भोक्ता आहे, त्या भोक्त्याला निर्माण करणारा कोणीतरी कर्ता आहे. हे आपल्याला स्वीकारावं लागतं. जगात अनेक कर्ते आणि अनेक भोक्ते आहेत. जगाचं वैविध्य बघा. या जगामध्ये प्रत्येक वस्तूचा ठराविक देश आहे, प्रत्येक वस्तूचा ठराविक काळ आहे, प्रत्येक वस्तूचं ठराविक निमित्त आहे, प्रत्येकाच्या ठराविक क्रिया आहेत आणि प्रत्येकाला वेगळं वेगळं फल प्राप्त होत राहतं. वैविध्य बघा. सगळ्या वस्तू सगळ्या देशात होत नाहीत. होतात? होत नाही. आपणही हापूस आंबा लावू शकत नाही असं नाही, लावू शकतो. पण जसा रत्नागिरीचा तसा आपल्याकडे होईल? होत नाही. मंगळवेढ्याला ज्वारी चांगली म्हणतात, तेच बी नेऊन आम्ही आमच्याकडे पेरलं, तशी ज्वारी येईल? येत नाही. काश्मीरात केशर मिळतो म्हणून इथं आम्ही केशराचं बीज आणून पेरलं, तसा केशर येईल? येत नाही. ठराविक देश प्रत्येक वस्तूला, प्रत्येक वस्तूचा ठराविक काळ आहे. त्या काळातच त्या वस्तू निर्माण होत असतात. वाटेल त्या वेळेला वाटेल ते होत नाही. उदाहरण सांगतो. कोकिळेचा स्वर ऐकायचा असला वसंत ऋतूचाच काळ पाहिजे. चैत्र आणि वैशाख या 2 महिन्यात येणारा वसंत ऋतू, त्या वसंत ऋतूतच कोकिळ गाते. इतर काळामध्ये 10 महिने ते गप्प बसते. 10 महिने गप्प बसणारी कोकिळा तिला 2 महिन्यात चांगलं गाता येतं. सतत बडबडणाऱ्याला चांगलं गाता येत नाही. कोकिळेचा असं आहे, 2च महिने फक्त ती गाते. कुहू कुहू तिचा आवाज जो ऐकायला मिळतो तो 2 महिन्यात. काय सांगायचंय? ठराविक काल, प्रत्येक वस्तूचा ठराविक देश, प्रत्येक वस्तूचा ठराविक काल, प्रत्येक वस्तूच्या बाबतीमध्ये लागणारं निमित्त वेगळं. बघा तुम्ही, एकाच निमित्तानं सगळं होत नाही. प्रत्येक वस्तूच्यासाठी लागणारं निमित्त वेगळं असतं. काय आहे? उदाहरण त्याच्याकरता साहित्यात असं दिलंय, जी बलाक असते की नाही, म्हणजे बगळ्याची मादी, या बगळ्याच्या मादीला गर्भधारणा जर व्हायची असली तर तिला गर्भधारणा तिच्या पुरुषाच्या संबंधानंच होते असं नाही. पुरुष संबंध व्हावा आणि त्याच्यानंतर तिला नवीन आकाशात आलेल्या मेघाची गर्जना कानावर पडावी तरच गर्भधारणा होते. पुरुष संयोगाच्या शिवाय, मेघ गर्जना ही कानावर पडल्याच्या शिवाय केवळ पुरुष संबंधानं तिला गर्भधारणा होत नाही. अर्थ काय? बलाकेला गर्भधारणा होण्याकरता नवघन ध्वनी श्रवण हे निमित्त सांगितलंय. हे एक निमित्त. असं प्रत्येक वस्तू करता लागणाऱ्या जगातलं निमित्त वेगळं आहे. प्रत्येकाची क्रिया वेगळी, प्रत्येकाला प्राप्त होणारं फल वेगळं.
मग देश वेगळा, काल वेगळा, निमित्त वेगळं, क्रिया वेगळी, प्रत्येकाचं फल वेगळं. मग हे सगळं सृष्टीतलं वैविध्य सांभाळून त्या ठिकाणी ते निर्माण करणं, त्या काळात निर्माण करणं, त्या निमित्तानं निर्माण करणं, त्याच्याकडून करून घेणं, त्याला ते फल देणं, हे सगळं करण्याकरता लागणारा जो करता अल्पज्ञ अल्पशक्ती चालेल का? अल्पज्ञ अल्पशक्ती चालत नाही. अजून एक जगाचं वर्णन केलंय, मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य. या जगाच्या रचनेचा आपण मनानं सुद्धा विचार करू शकत नाही असं हे जग आहे. ज्याचा आपल्याला मनानंही विचार करता येत नाही, ते रचण्याची आपल्यामध्ये शक्ती आहे असं आपल्याला म्हणता येईल का? नाही. एकूण हे जग निर्माण झालं, हे ज्याच्यापासून झालं तो परमात्मा, हे देवाचं तटस्थ लक्षण झालं. जन्मादि अस्य यतः. कशावरून? हे जग, या जगाचे जन्माधिक त्या परमेश्वराच्या पासूनच झाले. कशावरून म्हणायचं? व्यासाने त्याच्याकरता कारण सांगितलं. अन्वयात इतरतः जन्माद्यस्य यतोन्वयाद इतरतः. अन्वयात आणि इतरतः. अन्वय आणि इतर यांचा विचार करा. अन्वय आणि अन्वयाहून इतर म्हणजे व्यतिरेक. या दोन्हीचा विचार जर आपण करायला लागलो तर हे जग त्या परमेश्वरापासून निर्माण झालं हे आपल्याला लक्षात घेता येतं. अन्वय व्यतिरेकाचा विचार करत असताना कार्यामध्ये कारणाचा अन्वय असतो आणि कारणामध्ये कार्याचा व्यतिरेक असतो. या दृष्टीने विचार करा. संपूर्ण पृथ्वी, आप, तेज, वायू या सगळ्या पंचमहाभूतापासून निर्माण झालेल्या जगतामध्ये परमात्म्याचा सच्चिदानंद रूपानं अन्वय आहे आणि सच्चिदानंद रूप परमात्म्याच्या स्वरूपामध्ये या जगताचा मात्र व्यतिरेक आहे. ज्याच्या ठिकाणी अन्वय ते त्याचं कारण आणि ज्याच्या ठिकाणी व्यतिरेक ते त्याचं कार्य, असं आपल्याला चिंतन करता येतं. कारणामध्ये कार्य नाही, पण कार्यामध्ये कारण हे मात्र निश्चित अन्वयानं आहे. विचार करा. उदाहरण सांगतो. सोन्यामध्ये कुंडल नाही, अलंकार नाही, पण अलंकारामध्ये मात्र सोनं आहे ना? अलंकारात सोनं आहे. तुम्ही अंगठी केली, अंगठीत सोनं आहे. तुम्ही गळ्यात घालायला एखादा हार तयार करा, लॉकेट तयार करा, त्याच्यात सोनं आहे. पण सोन्यात लॉकेट आहे का? सोन्यात लॉकेट नाही. सोन्यामध्ये लॉकेट आहे पण सोन्याच्या रूपानं. थोडं जाऊन सत्कार्यवादाची प्रक्रिया सांगायची झाली तर असं म्हणता येतं, सोन्यामध्ये लॉकेट आहे, सोन्यात अंगठी आहे पण सोन्याच्या रूपानं. पण अंगठीमध्ये असलेलं सोनं सोन्याच्याच रूपानं आहे, ते काय अंगठीच्या रूपानं नाही. अंगठीच्या आकाराला प्राप्त झाला असेल पण त्यानं सोनेपणा सोडलाय का? सोनेपणा सोडत नाही. पण अंगठी पण सोडल्याशिवाय अंगठीला सोन्यात येता येत नाही. विचार करा. अन्वय व्यतिरेकाचा विचार करत असताना ज्याचा अन्वय आहे ते कारण आणि जे व्यतिरिक्त आहे ते कार्य. अंगठी कार्य आहे, सोनं कारण आहे. सगळ्या जगताचा विचार करा. हे जग परमात्मा स्वरूपात आहे का? नाही. परमात्मा स्वरूप कसं? निर्विशेष आहे. अशब्दम, अस्पर्शम, अरूपम, अव्ययम. शब्द, स्पर्श, रूप, रस कोणती तन्मात्रा तिथं नाही, कोणतं भूत नाही. सगळ्या जगताचा तिथं व्यतिरेक आहे आणि जगामध्ये मात्र त्याचा अन्वय आहे ना. कोणताही पदार्थ पहा, त्या प्रत्येक पदार्थामध्ये परमात्म्याचा अन्वय सद्रूपानं, चिद्रूपानं, आनंद रूपानं. सन्घटहा म्हणतो ना, घट आहे आहे म्हणत असताना सद्रूपानं परमात्म्याचा अन्वय झाला. स्फुरती घटहा, मला घट कळायला लागला असं मनुष्य म्हणतो. घटाचं माझ्या बुद्धीत स्फुरण झालंय. स्फुरती घटहा, चिद्रूपानं घटात देवाचा अन्वय झाला. प्रियो घटहा, उन्हाळ्याचे दिवस आहेत, थंडगार पाणी पाहिजे, त्याच्याकरता हा घट मला प्रिय आहे. प्रिय रूपानं आनंदांशाचा परमात्म्याचा त्याच्या ठिकाणी अन्वय झाला ना? झाला. सत, चित आणि आनंद या तीनही अंशाच्या रूपानं परमात्म्याचा सगळ्या जगात अंतर्भाव आहे, अन्वयाला. पण जगातल्या कोणत्याही पदार्थाचा परमात्म्याच्या ठिकाणी अन्वय नाही, व्यतिरेक आहे. जे व्यतिरिक्त पडतं ते कार्य असतं आणि जे अन्वयी असतं, सर्व पदार्थात ज्याचा अन्वय असतो ते कारण असतं. हा नियम पाहिला. या अन्वय आणि व्यतिरेकाचं जग आणि परमात्मा यांच्या बाबतीत जर आपण चिंतन लक्षात घेतलं तर जग कार्य आणि परमात्मा हा त्या जगताचं कारण आहे, हे आपल्याला लक्षात घेता येणं शक्य आहे. बरं का? अजून एक थोडासा विचार आहे. अन्वय व्यतिरेक या शब्दाचा अर्थ आपण नेहमी जो अन्वय आणि व्यतिरेक घेतो तो न घेता थोडा वेगळा अर्थ करा. अन्वय म्हणजे अनुप्रवेश
आणि व्यतिरेक म्हणजे विभागाला प्राप्त होणं, विभक्त होऊन प्रगट होणं. अन्वय आणि व्यतिरेकाचा हा अर्थ करा. काय आहे? अन्वयामध्ये अनुप्रवेश असतो. जग आणि परमात्मा यांचा विचार जर आपण करायला लागलो तर प्रलय कालामध्ये या सगळ्या जगताचा परमात्मा स्वरूपात अनुप्रवेश आहे. सगळं जग कुठं जाणार? परमात्म्यात. परमात्मा स्वरूपात या सगळ्या जगताचा लय होणार, अनुप्रवेश झाला. आणि सृष्टीचं समष्टीचं प्रारब्ध जागं झालं म्हणजे सगळं जग उत्पन्न होताना त्या परमात्मा स्वरूपापासून हे सगळंच्या सगळं जग व्यतिरिक्त व्हायला लागलं. सृष्टिकालामध्ये हे सगळं जग विभागानं दिसायला लागलं, विभक्त होऊन प्रगट व्हायला लागलं. हा व्यतिरेक शब्दाचा अर्थ घ्या. अन्वय आणि व्यतिरेकाचा क्रम, अनुप्रवेश आणि विभाग याचा क्रम आपण जर पाहायला लागलो, लय चिंतनाची प्रक्रिया पाहण्यानं आपल्याला अनुप्रवेश कळेल आणि सृष्टीची प्रक्रिया पाहण्यानं आपल्याला विभाग क्रम कळेल. बरं का? एतस्मात् आत्मनः आकाश संभूतः, आकाशाद वायुः, वायोः अग्निः, अद्भ्यः पृथ्वी, पृथिव्याः औषधयः. हा क्रम पहा. आत्मस्वरूपापासून आकाश, आकाशाच्या पासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून जल, जलापासून पृथ्वी, पृथ्वीपासून सगळी भूत विभक्त होणं चाललंय. वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं प्रकटीकरण चालू आहे. हा सृष्टीक्रम जर विचारात घेतला तर व्यतिरेक लक्षात घेता येतो. आणि व्यतिरेकाच्या नंतर प्रलयाचं चिंतन जर आपण करायला लागलो, पृथ्वीचा लय आपात, आपाचा तेजात, तेजाचा वायूत, वायूचा आकाशात, आकाशाचा परमात्म्यात. विरुद्ध क्रमानं लय, उलट्या क्रमानं लय जर म्हणला तर सुलट्या क्रमानं सृष्टी, सुलट्या क्रमानं सृष्टी म्हणली तर उलट्या क्रमानं लय. उलट सुलट कसं ठरवायचं तो भाग स्वतंत्र. सृष्टीचा क्रम जर विचारात घेतला तर विभक्त होणं कसं असतं ते पाहता येईल. आणि प्रलयाचा क्रम जर विचारात घेतला तर अनुप्रवेश कसा असतो हे लक्षात येईल. ज्याच्यात अनुप्रवेश आहे ते कारण असतं आणि जे विभक्त होणार आहे ते मात्र कार्य असतं. मातीत लीन झालेला घट पाहिला की घटाचं माती हे कारण हे लक्षात येतं. आणि मातीपासून घट पृथक व्हायला लागला, प्रकट व्हायला लागला, विभक्ततेनं वेगळा होऊन आपल्याला दिसायला लागला की त्या घटाचा व्यतिरेक विभाग आपल्याला विचारात घेता येतो. अनुप्रवेश आणि विभक्ततेनं प्राकट्य असा अन्वय व्यतिरेक शब्दाचा अर्थ जरी घेतला तरी याच्यातून, या अन्वय व्यतिरेकातूनही आपल्याला जगताचं कारण परमात्मा आणि परमात्म्याचं कार्य जग असा अर्थ लक्षात घेणं शक्य आहे. असाही एक विचार आपल्याला या संदर्भात करता येतो बरं का. किंवा अजून एक आहे, परमात्म्याचा या जगतामध्ये अनुप्रवेश आहे. कसा अनुप्रवेश आहे? परमात्म्याचा जगतामध्ये असलेला अनुप्रवेश एखाद्या वेळेला सृष्टीला उपयोगी, एखाद्या वेळेला स्थितीला उपयोगी आणि एखाद्या वेळेला संहाराला उपयोगी असतो. तो परमात्मा कारण रूपानं जगात प्रविष्ट झाला की सृष्टी करतो. तो परमात्मा फलदात्याच्या रूपामध्ये जगामध्ये अनुप्रविष्ट झाला की तो जगताची स्थिती करतो. आणि तोच परमात्मा संहारकाच्या रूपामध्ये जगामध्ये अनुप्रविष्ट झाला की जगाचा संहार करतो. संहारक रूपानं अनुप्रविष्ट झाला, फलदात्याच्या रूपात अनुप्रविष्ट झाला आणि कारणाच्या रूपामध्ये अनुप्रविष्ट झाला म्हणून सृष्टी स्थिती संहार त्याला करता आली. जगताची सृष्टी स्थिती आणि संहार करण्याकरता हे कारण रूपानं, फलदात्याच्या रूपानं आणि संहारकाच्या रूपानं जगात प्रविष्ट होणं, जगात अन्वित होणं हा परमात्म्याचा जगामध्ये असलेला अन्वय आहे. आणि त्याचा जसा अन्वय आहे तसा त्याच्या स्वरूपात जगताचा व्यतिरेक आहे हेही सिद्ध करता येतं. परमात्मा कारण आहे ना, कारणरूप परमात्म्यामध्ये कार्यरूप सृष्टीचा अन्वय नाही. फलदात्या परमात्म्यामध्ये फलभोगत्या जीवाचा अन्वय नाही. संहारक परमात्म्यामध्ये संहार्य जगताचा अन्वय नाही. म्हणजे जगत कोणत्याही रूपानं परमात्म्याचा जगतामध्ये अनुप्रवेश आहे आणि कोणत्याही रूपामध्ये जगताचा मात्र परमात्म्याच्या ठिकाणी अनुप्रवेश नसून व्यतिरेक आहे. हा अनुप्रवेश आणि व्यतिरेकाचा वेगळ्या पद्धतीनं उत्पत्ती स्थिती संहाराच्या सापेक्षतेनं विचार करा किंवा प्रलय क्रम आणि सृष्टीक्रमानं अनुप्रवेश आणि विभाग या रूपानं अन्वय व्यतिरेक पहा किंवा कार्य कारणामध्ये नेहमी चालणारा अन्वय व्यतिरेकाचा विचार करा. कसाही अन्वय व्यतिरेक पहा, त्याच्यातून जगत कार्य आणि परमात्मा कारण हेच आपल्याला सिद्ध करता येण्यासारखं आहे.
असं परमात्म्यापासून जग झालं. काही लोक असं म्हणतात, नाही हो, अजूनही आमचा मतभेद आहे. कसा काय? जग झालं, पटलं. अगोदर अजन्य म्हणत होतो, ते अजन्य नसून जन्य हे पटलं. सर्वज्ञ सर्वशक्ती कर्तृक नाही म्हणत होतो, जीवाचं कर्म त्याच्यानं त्याला फल भोगण्याकरता हे जग झालं, ते आमचं म्हणणं होतं. त्याचाही तुम्ही निराश केला. पण आमचं अजून एक म्हणणं आहे, काय? हे जग झालं पण परमात्म्यापासून नाही. का? जे ज्याच्यापासून होतं, जे कार्य जसं असतं, त्या कार्याच्या सापेक्ष तसाच करता मानावा लागतो. जसं झालंय, झालं नाही, जे जसं आहे ते तसं उत्पन्न होण्याकरता कारण सुद्धा तसलंच लागतं, बरं का? कारणामध्ये सुद्धा तसाच प्रकार आपल्याला स्वीकारावा लागतो. ये यदन्वित स्वभावाः ते तत्प्रकृतिकः. ज्याचा स्वभाव ज्या गुणांनी युक्त, तो त्या कारणापासून निर्माण झाला असं समजा. मातीनं युक्त असलेला घट असल्यामुळं मातीपासून निर्माण झाला म्हणा. तसा जगाचा विचार करत असताना जग सच्चिदानंदानं युक्त नाही. मग जग सुख दुःख मोहानं युक्त आहे. जगामध्ये सुख आहे, दुःख आहे, मोह आहे. प्रत्येक पदार्थामध्ये या तिन्ही गोष्टीचा अंतर्भाव आपल्याला दिसतो. एकच पदार्थ एका व्यक्तीला सुख देणारा म्हणून दुसऱ्याला देईलच नाही. एकाला तो पदार्थ सुख देतो, दुसऱ्याला दुःख देतो आणि तिसऱ्याला मोह निर्माण करतो. वेदांताने दिलेलं उदाहरण थोडंसं वेगळं आहे. वेदांताने सांगितलं, एक सुंदर स्त्री आहे, पतीला सुख देते, सौतीला दुःख देते, आणि तिची अपेक्षा करणारा पती वाचून जो तो पुरुष त्याला मोह निर्माण करते. एकाच स्त्रीच्या ठिकाणी सुखदत्ता, दुःखदत्ता आणि मोह निर्माण करण्याचं सामर्थ्य हे आहे ना? आहे. जगातल्या प्रत्येक पदार्थाचं असं आहे. एकाला त्या पदार्थानं सुख दिलं, एकाला दुःख दिलं, एकाला मोह निर्माण केला. एक रत्न आहे, ज्याला मिळालं त्याला सुख, ज्याला मिळालं नाही तो हात सोडत परत गेला, दुःख. ज्याला मिळावं वाटत होतं, मिळालंच पाहिजे असं वाटतं पण मिळणं शक्य नाही, त्याला मोह निर्माण होतो. एकच पदार्थ सुख दुःख आणि मोह देणारा असं प्रत्येक पदार्थाच्या बाबतीत जर जगात असेल तर सुख दुःख मोह सामान्य प्राकृतिक जग झालं. असं जर सुख दुःख मोह सामान्य प्राकृतिक जग जर असेल तर सुख ज्या सत्वापासून सिद्ध होतं, दुःख ज्या रजापासून सिद्ध होतं आणि मोह ज्या तमापासून सिद्ध होतो, त्या सत्व रज तमाची साम्यावस्था असलेलं जे प्रधान किंवा प्रकृती त्याचं कार्य हे जग आहे असं म्हणा. प्रधान कर्तृक हे जग आहे असं म्हणा. असं जर कोणी म्हणलं तर त्याला वेदांतानं उत्तर दिलेलं आहे, तसं नाही बाबा. या जगाच्या बाबतीमध्ये जो कर्ता आहे त्या कर्त्यानं ईक्षण केला असं वर्णन आहे. ब्रह्मसूत्रामध्ये असं चिंतन आहे, ईक्षतेर न अशब्दात. ज्याला शब्द प्रमाण नाही असं प्रधान जगत कारण ठरत नाही. कारण जगताचं जे कारण आहे त्यानं जगताच्या सुरुवातीला ईक्षण म्हणजे विचार केला असं चिंतन आहे. ईक्षण केलं, विचार केला, विचार करून जग निर्माण केलंय. विचारा वाचून हे जग निर्माण होणं शक्य नाही. काय? कर्त्याच्या बाबतीमध्ये वेदांतातलं एक असं वाक्य प्रसिद्ध आहे, जानाती इच्छती अथ करोती. अगोदर तो उपादानाधिकाला जाणतो, नंतर इच्छा करतो आणि नंतर त्याला ते कार्य निर्माण करता येतं. म्हणजे कार्य निर्माण करण्याकरता तो जाणणारा पाहिजे, त्या कार्याची त्याला इच्छा पाहिजे. जाणणे, त्या कार्याची इच्छा असणे, हे सगळं जडात जमतं का? जडाला कार्य निर्माण करण्याकरता लागणारं जे ज्ञान आहे तेही नाही, जडाला कार्य निर्माण करण्याची इच्छाही नाही. मग जो जाणतो तो करतो, जो इच्छा करतो तो करतो, असं जर असेल तर जडाच्या पासून हे जग झालं असं म्हणता येत नाही. मग सुख दुःख मोह सामान्य प्राकृतिक जग सत्वरजतम तीन गुणाची साम्यावस्था असणाऱ्या प्रधानापासून निर्माण झालं म्हणता येत नाही. कारण ते जड आहे. प्रधान जड असल्यामुळे त्या जगाची उत्पत्ती प्रधानापासून नाही. भागवताच्या या मंगलाचरणामध्ये तेही सांगितलं, या जगताचे जन्माधिक अन्वय व्यतिरेकावरून परमात्म्यापासूनच होतात, प्रधानाधिकापासून होत नाहीत. कशावरून? अभिज्ञ. हा करता कसा आहे? अभिज्ञ आहे, जाणकार आहे, जाणताय, याला काही ज्ञान आहे. ईक्षण वगैरे हा करणारा आहे, विचार वगैरे करणारा आहे. तदक्षत बहुश्याम प्रजायेय. त्यानं ईक्षण केलं, विचार केला, मी बहु हवा असा त्याचा विचार आहे. मग ईक्षण करणारा जाणकार असा तो आपल्याला करता मानावा लागतो. म्हणजे
ज्ञान, इच्छा आणि कृती हे ज्या चेतनाच्या ठिकाणी त्याच्यापासून जग झालं म्हणायचं ना, हे त्याच्यापासूनच झालं. मग ज्ञान, इच्छा, कृती मान जीवही आहे ना, जीवालाही ज्ञान आहे, इच्छा, कृती आहे, त्यानं जग निर्माण केलं म्हणता का? भागवतातला शब्द बघा, स्वराट आहे ते करता, स्वराट, स्वेनैव राजते, स्वयंप्रकाश आहे. स्वयंप्रकाशता ज्याच्या ठिकाणी असा आमचा करता आहे, म्हणजे जीव हा करता स्वीकारता येत नाही. जीवाला ज्ञान आहे, स्वयंप्रभात नाही. जीवाला शक्ती आहे, स्वयंशक्ती नाही. जीवाला कोणीतरी शक्ती देतो. तुम्ही बघा, कुंभार मडकं करतो ना, करतो. कुंभाराला ज्ञान आहे ना, आहे. त्याचं त्याला आहे का? बापाने शिकवलंय म्हणून ज्ञान आहे. परदत्त आहे ते, अल्पही आहे, परदत्तही आहे. शक्तीचा विचार करा कुंभाराच्या. कुंभाराला मडकं निर्माण करता चाक फिरवावं लागतं, माती तोडवावी लागते, माती चाकावर चढवावी लागते. ते फिरवताना चाक फिरवता फिरवता त्याला आकार द्यावा लागतो मातीला. ताकद पाहिजे ना याला. 15 दिवस त्याला भाकरीचा तुकडा देऊ नका. करतो का मडकं? बघा, करत नाही. परदत्त शक्ती आहे. शक्तीही परदत्त, ज्ञानही परदत्त. पण जगताच्या कारणाच्या बाबतीमध्ये विचार असा सांगितला, तो अभिज्ञ जसा आहे तसा स्वराट आहे. त्याचं ज्ञान स्वयं आहे, त्याची शक्ती स्वयं आहे, त्याचं ज्ञान सर्व आहे, त्याची शक्ती सर्व आहे. परदत्त नाही, अल्प नाही, स्वतःसिद्ध हे सगळं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे. असा हा आमचा करता. काही लोकांनी सांगितलं, हो, जगाच्या बाबतीमध्ये करता तुम्ही सिद्ध करता. जग सकर्तृक आहे असं म्हणत असताना ते जीवानी, हे जड प्रधानाने केलं नाही, चेतनाने केलं म्हणतात. चेतनाने केलं म्हणत असताना सुद्धा ते चेतन जीवानं केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे. इथपर्यंत आम्ही मान्य करू, तुम्ही सांगितलेला युक्तिवाद आम्हाला मान्य, पण परमेश्वराकडे अजून जाऊ देत नाही तुम्हाला. मग हे जग कोणी केलं? एका अल्पज्ञ अल्पशक्ती जीवाला हे जरी जग करता आलं नाही, तरी सर्व जीवांची जो समष्टी असलेला हिरण्यगर्भ आहे त्यानं जग केलं म्हणा ना. हिरण्यगर्भानं जग केलं म्हणा. तो सर्व जीवांची समष्टी आहे. समष्टी असल्यामुळे या सर्व एकाची शक्ती आणि सर्वांची मिळून शक्ती. एकाची शक्ती अल्प असेल पण सर्वांची मिळून सर्व शक्तीता येते. एकाचं ज्ञान अल्प असेल पण सर्वांचं मिळून सर्वज्ञता तिथे सिद्ध होऊ शकते. म्हणून तो हिरण्यगर्भ ब्रह्मदेव, त्याला तुम्ही जगताचा करता म्हणलं तर काही बिघडतं? व्यासाने सांगितलं, तोही जगाचा करता नाही. का? तेने ब्रह्म हृदयादि सूर्य आदि कवये मह्यंती सूर्य, हे कारण दिले त्याला. आदि कवी म्हणजे ब्रह्मदेव. या ब्रह्मदेवाला ब्रह्म म्हणजे वेद, तेने हृदा, तेने, तेने म्हणजे विस्तारानं दिलं. ते कसं दिलं? हृदातेने. ये हृदयीचे ते हृदय घातले, या क्रमानं दिलं. ब्रह्मदेवाला वेदाचं ज्ञान या हृदयातून त्या हृदयात संक्रमित करत भगवंताने जे पाठवून दिलं असं वर्णन आहे. या वर्णनातून ब्रह्मदेवाची सर्वज्ञता बाधित झाली. त्याचं ज्ञान स्वतःसिद्ध आहे का? जर त्याला स्वतःसिद्ध ज्ञान असतं तर त्याला ज्ञान द्यायची गरज होती का? गरज नव्हती. सर्वज्ञ ते सिद्ध करण्याचा तो समष्टी असल्यामुळं अनेक अल्पज्ञांच्या ठिकाणचं ज्ञान त्याच्या ठिकाणी एक वटून तुम्ही त्याला सर्वज्ञ सिद्ध करू पाहता. पण त्यालाही ज्ञान देणारा आमचा परमात्मा आहे. तेने ब्रह्म, त्याच्या ठिकाणी ब्रह्म म्हणजे वेदाचा विस्तार, वेदाचं विस्तृत ज्ञान हे भगवंतांनी निर्माण केलेलं आहे. उपनिषदात वर्णने पहा, यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै तज्ञोह देवमात्मबुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये. यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं, ज्या देवानं ब्रह्मदेवाला सृष्टीच्या प्रारंभी निर्माण केलं. यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै, आणि सिद्ध असलेले वेद त्या ब्रह्मदेवाच्याकडे जो पाठवतो हृदातेने, मनोमन त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या अंतःकरणावर, त्याच्या बुद्धीवर ज्ञानाचा प्रकाश हा परमात्मा निर्माण करतो. म्हणजे ब्रह्मदेवाकडे ज्ञान आहे. तो हिरण्यगर्भ असल्यामुळे सगळ्या जीवांची समष्टी आहे. सर्वांचं ज्ञान, सर्वांची शक्ती त्याच्या ठिकाणी एकवटलेली असल्यामुळे तो सर्वज्ञ सर्वशक्ती असं कदाचित वाटेल, पण त्याचं ज्ञानही स्वयंप्रभात नाही, भगवंताने दिलेलं परदत्त. जे परदत्त असतं ते सर्व असण्याची शक्यता नाही.
त्याच्यामुळे ब्रह्मदेवाला सर्वज्ञ म्हणता येत नाही, त्यानं हे जग निर्माण केलं असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून हे जग जे निर्माण केलं ते परमात्म्यानं निर्माण केलं असं आपल्याला म्हणावं लागतं. जग सकर्तृक आहे, जडकर्तृक नाही, चेतनकर्तृक आहे. चेतनात आहे अल्पज्ञ अल्पशक्ती, जीवानी हे निर्माण केलेलं नाही, सर्वज्ञ सर्वशक्ती भगवंतानी केलं. समष्टी असलेला जीव हिरण्यगर्भ त्यानंही जग निर्माण केलेलं नाही, कारण त्याच्याही ठिकाणी ज्ञानाचा वेदज्ञानाचा विस्तार करणारा परमात्मा आहे. भगवंताला हे ज्ञान ब्रह्मदेवाला देण्याची गरज काय पडली? कारण वेद काय निर्माण झालेले नाहीत, आहेतच ते स्वतःसिद्ध असलेले वेद. त्या वेदाचं ब्रह्मदेवानं आपण होऊन चिंतन करावं. देवानी कशा करता दिले त्याला? याला उत्तर देताना व्यासाने सांगितलं, मुह्यंती यत्सूरयः. त्या वेदाच्या संबंधी देवांना सुद्धा विद्वानांना सुद्धा मोह आहे. म्हणजे वेदाला नेमकं काय सांगायचंय बड्या बड्या विद्वानाला कळत नाही. मग बड्या बड्या विद्वानाला जर वेदाचा अभिप्राय कळत नसेल तर मग ब्रह्मदेवाच्याही बुद्धीमध्ये त्या वेदज्ञानाच्या संबंधानं तसाच गोंधळ कदाचित निर्माण होईल. म्हणून ते वेदाचं ज्ञान देवानी ब्रह्मदेवाला दिलं, संशय निर्माण होऊ नये म्हणून द्यावं लागलं. जर त्यानं वेदाचा अभ्यास केला असता, उपलब्ध वेद घेतले असते, त्याचं चिंतन केलं असतं, तर कदाचित इतर विद्वानाच्या प्रमाणे त्यालाही वेदविषयक मोह निर्माण झाला असता. तो होऊ नये म्हणून भगवंतानी हे वेद त्याला दिलेले आहेत. असा ज्याच्यापासून या जगताचे जन्मादिक होतात, अन्वय आणि व्यतिरेकावरून या जगताच्या जन्मादिकाचा संबंध ज्याच्याच ठिकाणी आपल्याला दाखवता येतो, जो सर्व पदार्थांच्या बाबतीत अभिज्ञ आहे, जो स्वराट आहे, ब्रह्मदेवाला सुद्धा ज्यानं वेदाचं ज्ञान सुरुवातीला दिलेलं आहे, तेज वारी आणि पृथ्वी यांचा परस्पराच्या ठिकाणी विनिमय व्हावा, तसा जग आणि परमात्मा यांचा परस्पराच्या ठिकाणी अन्योन्याध्यास होऊन हा त्रिसर्ग ज्याच्या कृपेनं खोटा नाही वाटायला लागतो, असा तो परमात्मा, जो सत्य, जो परमेश्वर, त्याचं आम्ही ध्यान करतो. काय तुम्हाला उपयोग होणार? काही लोक म्हणतात जग त्यानं केलं. तो स्वराट आहे, तो अभिज्ञ आहे, त्यानं ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं, जगताला सत्यत्व दिलं म्हणून त्याचं चिंतन कर. तुमच्या पदरात काय? जगाला तो सत्यत्व देतो, तुम्हाला काय देणार आहे? तो अभिज्ञ आहे, तुम्हाला काही देणार आहे का? व्यासाने त्याचं उत्तर देताना सांगितलं, धामना स्वेन सदा निरस्त कुहकम. तो परमात्मा असा आहे, स्वतःच्या ठिकाणच्या अंगभूत तेजाने सर्व भक्तजनांच्या अंतःकरणातला अज्ञानांधकार तो सदैव घालवतच राहतो. हा लाभ आहे. म्हणून सत्यम परं धीमहि, म्हणून त्या परमसत्याचं आम्ही ध्यान करतो. असं मंगलाचरण व्यास महर्षीने केलंय. विस्ताराने या मंगलाचरणाचा थोडासा आपण विचार केला. पुढचं चरित्र आपल्याला पाहायचं आहे. एकदा प्रेमाने भजन करा, सगळेजण भजन करा. भगवत कथेकडे चित्तही लागेल अशी व्यवस्था करून घ्या. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण
नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे धर्मः प्रोज्झितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सताम् वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम् श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. भागवताच्या बद्दल चिंतन सांगत असताना पुढं व्यासाने म्हणलं की बाबा या भागवतामध्ये निर्मत्सर अंतःकरणाचे असे जे सज्जन आहेत त्यांचा परमधर्म ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सकामरीचं कपट नाही त्याचं वर्णन आहे. भागवतात परमधर्म सांगितला. या भागवतातून जाणून काय घ्यायचं आहे तर इथं वास्तव वस्तू जी कल्याण देणारी आहे ती जाणून घ्यायची आहे. ती जाणून घेण्यानं फल काय प्राप्त होणार आहे तर तापत्रयाचं उन्मूलन होणार आहे. मग असं हे भागवत नावाचं ग्रंथरत्न जे तापत्रयाची शांती देण्याकरता वास्तव वस्तूचं परमकल्याणकारी वस्तूचं ज्ञान देण्याच्या कामात आपल्याला समर्थ असताना दुसऱ्या कोणत्या साधनाची किंवा दुसऱ्या कोणत्या ग्रंथाची आपल्याला गरज पडेल असं या भागवताचं महत्व आहे. याचं श्रवण केलं की हृदयामध्ये परमात्म्याला तत्क्षण आपल्याला आणून ठेवता येतं. तत्क्षणात त्या क्षणामध्ये परमात्मा सद्यो हृदय अवरुध्यते आपल्या हृदयामध्ये तो बंद होऊन राहतो. आठवीला हरिजी हृदय मंदिरी हृदयबंदी खाना केला तर विठ्ठल कोंडीला ही शक्ती आपल्याला प्राप्त करून देणारं भागवत आहे. मग तत्क्षण ताबडतोब तेव्हाच्या तेव्हा परमात्मा आपल्या हृदयात यावा आणि बंदिस्त होऊन राहावा. हे जर भागवताचं सामर्थ्य असेल तर अन्य साधन घेऊन काय करायचं आहे असं व्यासमहर्षी या ठिकाणी वर्णन करतात. आणि असं हे महत्वाचं ग्रंथरत्न हे जे भागवत आहे हे भागवत एक अत्यंत महत्वाचं फल आहे आणि या फलाचं तुम्ही पान करा असं एक वर्णन या ठिकाणी आहे. निगमकल्पतरोर्गलितं फलम शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. भागवत म्हणजे काय? निगमरूपी म्हणजे वेदरूपी कल्पवृक्षाचं पिकलेलं फळ. शुकाचार्याच्या मुखाचा याला स्पर्श झालेला असल्यामुळं आनंदपूर्ण अनंत अमृत आणि भरपूर असलेलं फळ असं हे भागवत नावाचं फळ. हे रसरूप आहे, रसयुक्त नाही, रसरूप फळ आहे. आणि या रसरूप फळाचं तुम्ही पान करा. फळ प्या म्हणलंय. प्या म्हणायचं कारण काय? फळ खायचं असतं, चोखायचं असतं, पण फळाचं पान नसतं, फळ कोणी पीत नसतं. मग रसरूप फळ असल्यामुळं याच्या पानाची भाषा वापरली. आणि हे रसपान भागवतातलं अमृत रसाचं पान कुठपर्यंत करायचं? आलयम, शेवटपर्यंत. शेवटपर्यंत म्हणजे मोक्षापर्यंत. मोक्षानंतरही पुन्हा जन्मजन्मांतर घेऊन याच भागवताच्या भक्ती रसाचं पान करा. मुहुः मुहुः वारंवार करा. कुणी करावं हे पान? रसिकांच्या बद्दल महाराजांनी व्यासाने सांगितलेले. मुहुरहो रसिकाः विभावुकाः. जे पृथ्वीवर विद्यमान असलेले आणि रसिक आहेत त्यांनी या भागवत रसाचं सतत पान करावं. पृथ्वीवर असलेल्या लोकांनीच का? अन्य लोकांमध्ये ही कथा दुर्लभ आहे. यमधर्माला कथा ऐकावी वाटते पण त्याला मिळत नाही ना, म्हणून कथा श्रवण व्हावयास
यमधर्मा थोरास पाहे रात्रंदिवस वाट कर जोडोनी. तेही वाट पाहत बसतात हरिभक्ताची, कधी येतील इथं हरिदास, मला कधी कथा सांगतील, असं त्यांना झालेलं असतं. म्हणून अन्य लोकात दुर्लभ असलेलं हे कथामृत, स्वर्गात जर कथामृत प्राप्त झालं असतं तर शुकाचार्याकडे अमृत कलश घेऊन येऊन कथामृताची याचना करणं काही गरज देवांना असती का, असली असते का? ज्या अर्थी ते कथेची याचना करायला मृत्यूलोकात येतात त्यार्थी कथा तिथं नाही. म्हणून भुवी भावुकाहा, जे भुवीवर म्हणजे भूपृष्ठावर विद्यमान असणारे जे लोक आहेत अशा भाविकांना या रसपानाबद्दल व्यासाने सांगितलेलं आहे. काय गंमत आहे बघा, हे फळ आहे, फळाच्या बद्दल विचार करत असताना इतर झाडाच्या अवयवापेक्षा फळात चमत्कार जास्त आहे. आंब्याचं झाड आहे, मुळात काही माधुर्य साठवलंय, खोड तसं आहे, पान चांगलं आहे, त्याचं फूल नाही, उत्तरोत्तर पुढच्या अवयवामध्ये मनमोहकता असेल, पण आंब्याच्या फळामध्ये जे माधुर्य आहे, जे तिथूनच अभिव्यक्त होणार आहे, ते इतर अवयवात नाही. त्याप्रमाणे वेदरूपी कल्पवृक्षाचं भागवत हे फळ आहे. बाकीचे सगळी साधनं, बाकीच्या सगळ्या ग्रंथाधिकाचा विचार जर आपण करायला लागलो तर ते सगळे बाकीचे अवयव आहेत. बाकीच्या अवयवात चमत्कार नाही, फळात आहे. भागवतामध्ये तो चमत्कार असल्यामुळे याला फल म्हणलं. निगमकल्पतरोर गलितम फलम, फळाचा विचार करत असताना सुद्धा अजून कशी गंमत आहे बघा. इतर अवयवाच्या पेक्षा फळ महत्वाचं आहे हे साध्या वृक्षाच्या बाबतीमध्ये. कल्पवृक्षाचं फळ जर असलं तर अजून मजा आहे, त्याच्यामध्ये अजून मजा आहे. कल्पवृक्षच महत्वाचा आहे. तसा तर वाटेल ते तो देतो, त्याचा आश्रय केला की झालं. कल्पतरू खाली फळे येती मागितली, त्याचा आश्रय करावा, त्याच्या जवळ बसावं, खाली बसावं, वाटेल ते त्याला मागावं, ते देण्याची ताकद त्या कल्पवृक्षामध्ये आहे ना. कल्पतरू खाली फळे येती मागितली महाराजांनी सांगितलं. स्वर्गातले हे सगळे चमत्कारिक पदार्थ आहेत. कामधेनु, कल्पतरू, चिंतामणी हे जे आहेत ना, इच्छित वस्तू देणारे, त्यांचा आश्रय केला की साधकाला इच्छित वस्तू ते देतात, असं यांचं महत्व आहे. वाटेल ते देण्याची कल्पतरूची ताकद आहे. त्याच्या खाली बसून जे म्हणावं ते मिळतं. उदाहरण आपल्याला माहिती आहे, एक माणूस असं गेला, रस्त्यानं चालला होता, प्रवास करता करता एका झाडाखाली बसला. उन्हाळ्याचे दिवस होते, त्याला थोडंसं वाटलं की बाबा खायला मिळालं असतं तर बरं झालं. योगायोगानं तो कल्पवृक्ष तिथं तो बसला होता. कल्पवृक्षाच्या खाली इच्छा केली की ते सगळं मिळायला लागलं. खायला मिळालं असतं म्हणलं की अन्न आलं, पंचपक्वान्नाचं ताट समोर आलं, त्याचं जेवण झालं. जेवण झाल्याबरोबर उन्हाळ्याचे दिवस, त्याला झोपावं वाटलं, सुरसुरी आली. झोपायची व्यवस्था असती तर बरं झालं असतं म्हणला मनातल्या मनात. लगेच पलंग आला, त्याच्यावर गादी, सोन्याचा पलंग. आपल्या काय बापाचं जायचंय, सोन्याचं द्या ना त्याला. सोन्याचा पलंग, 7 गाद्या, दुग्धफेन शय्या, पुष्पशय्या निर्माण केलेली त्याला दिसली. त्याच्यावर पडला, झोपला. डोळा लागायचा अवकाश. इतक्यात त्यानं चिंतन केलं, म्हणला इथं आलो, बसलो, हे सगळं चाललंय, कसं यायला लागलंय हे? भूताटकी तर नसेल ना? लगे भूतही हजरच. ते हजर झाल्यावर तरी बाबांनी गप्प बसावं, मला खाणार तर नाही ना? खाल्लंय त्यानं विचाराने आला. कल्पतरू फल देतो, इच्छित देतो, पण इच्छित देत असताना हे योग्य अयोग्य याचा विचार करण्याची ताकद त्याच्या ठिकाणी नाही. पण वेद नावाचा कल्पवृक्ष योग्यायोग्यतेचा विचार करूनच फल देतो. निगमकल्पतरोर गलितम फलम. भागवताचं वर्णन करत असताना भागवत हे फळ आहे, कल्पतरूचं फळ आहे. आणि हा कल्पतरू साधा कल्पतरू, स्वर्गीय कल्पतरू नाही, हा निगम कल्पतरू आहे. निगम म्हणजे वेद. वेदाला कल्पतरू म्हणण्याचं कारण काय? वेद सगळं देतो. ज्याला धर्म पाहिजे त्याला धर्म, अर्थ पाहिजे त्याला अर्थ, काम पाहिजे त्याला काम, मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष, भक्ती पाहिजे त्याला भक्ती. हे सगळं देणारा वेद नावाचा वृक्ष असल्यामुळे त्याला कल्पतरू म्हणलं. त्या कल्पतरूचं हे फळ आहे. आणि या फळाचं वर्णन करत असताना हे सगळंच्या सेवन करायचंय. पिबत रसरूप फळ आहे. रसयुक्त फळ असतं तर त्याच्यातला काही भाग टाकायचा आणि काही भाग घ्यायचा असतो. फळात असे काही प्रकार आहेत पहा. काही फळांच्या बाबतीमध्ये असं आहे, त्या फळाचा वरचा भाग ग्राह्य असतो आणि आतला टाकायचा असतो. काही फळाचा असं आहे, त्याचा आतला भाग घ्यायचा असतो आणि वरचा टाकायचा असतो. उदाहरणानं बघा, आपल्याला जांभळं खायला मिळतात. आता जांभळाचं कसं आहे, वरचं खायचं आणि आतलं टाकायचं. खारीक खाता तुम्ही, आणून देतो, काही हरकत नाही, खाऊन बघा. काय खाता? वरचंच खाता, आतलं टाकता. खारीक खाताना कोणी आतली त्याचं बीज जे आहे ते कोणी खाल्लंय? खात नाही. वरचं खाणं, आतलं टाकणं, हे काही फळात आहे. काही फळात वरचं टाकायचं आणि आतलं खायचं.
खारीक खाणं झाल्याबरोबर तुमच्या हातात बदाम दिलं, तसंच खाता? जशी खारीक खाल्ली तसा बदाम खाता तो येत नाही. बदाम खायला काय करावं लागतं? फोडून वरचं टाकायचं, आतलं घ्यायचं, असं असतं. काही फलाचं असं आहे, वर आणि आतलं दोन्ही टाकायचं आणि मधलं घ्यायचं. आंबा साल टाकून द्यायची, आतली कोय टाकून द्यायची, मधला रस घ्यायचा. काही पदार्थाचं, काही फळाचं याच्या विरुद्ध. वरचं आतलं घ्यायचं, मधलं टाकायचं. जर्दाळू कसं करता? जर्दाळूला काय करता? वरचंही खाता, मधलं कवच फोडता, आतलं पुन्हा बदाम खाता ना, बीज खाता ना. आंब्याच्या विरुद्ध आहे जर्दाळू. आंब्याला वरचन आतलं टाकून मधलं खावं लागतं, जर्दाळूला वरचन आतलं खाऊन मधलं टाकावं लागतं. काही पदार्थाचं कसं आहे, त्या पदार्थांच्या बाबतीमध्ये सर्वथा त्याज्यता. ते पदार्थ ते फळ खाताच येत नाही, त्या फळाचा त्यागच करावं लागतं. साबरीचं फळ फोडलं की त्याच्यातून त्या म्हाताऱ्या उडायला लागतात. कसं खाणार? म्हातारी असते ना, ते केसाळ असं एक काहीतरी असतं, सरकीसारखं आत त्याचं बीज असतं, भोवताली त्याला केस असतात, लहान मुलं त्याला म्हातारी म्हणतात. ते साबरीचं फळ जे आहे ते फोडल्याबरोबर सगळ्या म्हाताऱ्याच उडायला लागतात. काय खाणार? सर्वथा त्याज्य. आतलंही नाही, मधलंही नाही, बाहेरचंही नाही, काहीच खाता येत नाही. काही फळं मात्र अशी आहेत त्याचं सगळंच खाता येतं. आतलंही खा, मधलंही खा, बाहेरचंही खा. पेरू तुम्हाला द्या, वरचंही खाता, मधला गाभाही खाता, आतलं बीज सुद्धा आता मऊ निघालं येते तेही खाता येतं. सगळंच खायचं, सगळंच टाकायचं. वरचं खायचं, आतलं टाकायचं, आतलं खायचं, वरचं टाकायचं, वरचं आतलं खायचं, मधलं टाकायचं, मधलंच खायचं, वरचं आतलं टाकायचं. वेगवेगळे प्रकार फळामध्ये जरी असले तरी त्याज्य अंश असा प्रत्येक फळाच्या बाबतीत पाहायला सापडतो. सगळ्यात शेवटी आपण उदाहरण पाहायला लागलो पेरूचं. सगळा पेरू खाता येतो पण चोथा तरी तोंडात येतोच. बी सुद्धा माणूस चावून खातं पेरूचं, पण शेवटी काहीतरी थुंकावं त्याला वाटतं ना, त्याज्य अंश आहे. पण भागवत हे वेदरूपी कल्पवृक्षाचं जे फळ इथं त्याज्य काहीही नाही, सगळ्याच्या सगळं फळ घेण्यासारखं आहे. रसरूपी हे फल आहे. गलितम म्हणजे कल्पवृक्षाचं गळून पडलेलं नाही, गळायला झालेलं, एवढं पिकलेलं, पाडाला आलेलं असं हे फळ आहे. आणि अजून एक फळाच्या बाबतीमध्ये असतं, या फळाला पिकल्याच्या नंतर, पाडाला आल्यानंतर पोटानं जर चोच लावली तर त्या फळाचं माधुर्य जास्त जाणवतं म्हणे. तसं हे निगमकल्पवृक्षाचं भागवत नावाचं जे फळ आहे हे परिपक्व एवढं झालंय, रसरूप आहे. आणि या रसरूप असलेल्या फळाला शुकाचार्याचा मुखस्पर्श झालाय. शुकमुखात अमृतद्रव संयुतम. शुकाचार्याच्या मुखाचा स्पर्श झालेला असल्यामुळे अमृतद्रवयुक्त अशा पद्धतीचं हे फळ झालेलं आहे. रसरूप फळ आहे. रसरूप फळ समास्वादन करत राहा, रस वाढत राहील, रस वाढत राहील. काही लोकांची शंका इथं, हा रस कोणता आहे? परमात्मा रस. परमात्मा किती आहे? एक आहे. व्यापक आहे का परिच्छिन्न आहे? व्यापक आहे. मग तो एकमेवा द्वितीय आहे, तो व्यापकच आहे, तर परमात्मा रस एकच आणि व्यापकच झाला ना. मग सेवन करत राहा, वाढत राहा. कसं म्हणतात? या परमात्मा रसानं वाढायचं. कोणत्या देशात वाढायचं? कोणत्या काळात वाढायचं? कसं वाढायचं? वाढू शकतो का? वाढणं याच्या बाबतीत आहे का? असं जर कोणी विचारलं तर त्याला भक्तिशास्त्राने उत्तर दिले, भक्तिरस परमात्मा रस वाढवता येतो. तो एक आहे ना, व्यापकच आहे ना, एकच आहे, व्यापकच आहे, तरी त्याच्यामध्ये वृद्धी करता येते. कशी करता येते? उत्तर देताना भक्तिशास्त्राने त्याच्याकरता असं सांगितलंय, रसास्वादनाच्या प्रक्रियेनं त्याला वाढवता येतं. काय आहे? विचार करा. उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला कळेल. भगवान श्रीकृष्ण एक आहे ना? एक आहे. रासक क्रीडे करता जमलेल्या गोपिका अनेक आहेत ना. वनिता शतयुथ पहा, कोटीच्या घरात संख्या जाते ती. एवढ्या गोपिका, एक परमात्मा, पण आनंद भरणाऱ्या गोपिका अनंत झाल्या. रस वाढला, तेवढ्यांना तो रस प्राप्त व्हायला लागला. या प्रक्रियेत रसाची अभिवृद्धी करता येते.
रसग्रहण करणारे आणि रसपान करणाऱ्या, त्या रसग्रहण करणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी असलेल्या वृत्ती यांच्यात अभिवृद्धी होत गेली म्हणजे तो परमात्मा रस आपल्याला वाढवता येतो. म्हणून पिबत भागवतम रसम, हा भागवत रूपी रस तुम्ही पान करा. पण हे जे बोलणं सगळं चाललंय ते रसिकाला चाललंय बरं का. रसिकाहा भुवि भावुकाहा, रसिकांनी हे रसपान करावं. रसिक नसला की फार त्रास महाराज बरं का. म्हणून एक कवीनं भगवंताला प्रार्थना केली, देवा माझ्या नशिबाला जे काही वाईट लिहायचं असेल ते लिही म्हणे, पण अरसिक माणसाला काही सांगायचं माझ्या नशिबातलं नको म्हणे. इतर पाप फलानी यथेच्छया वितरतानी सहे चतुरानन, ब्रह्मदेवा माझ्या नशिबामध्ये इतर पापाची फळ काय लिहायची असतील ती लिही, सहन करेन, ते दुःख भोगेन, पण अरसिकेशु कवित्व निवेदनम शिरसी मा लिख मा लिख मा लिख. अरसिकाला कवित्व निवेदन करणं माझ्या नशिबाला लिहू नको लिहू नको लिहू नको म्हणतो तो. म्हणजे काय, अरसिकाच्या समोर रसपानाच्या संबंधानं काहीतरी वक्तव्य करणं चालत नाही. म्हणून त्या सरस असलेल्या रसिकाला उद्देशून या ठिकाणी सांगणं चाललेलं आहे. पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिकाहा भुवि भावुकाहा. भाविकांनी, पृथ्वी तलावर विद्यमान असलेल्या या लोकांनी भागवताच्या रसाचं पान करावं असं म्हणून मग भागवताला सुरुवात झाली. सुरुवात कशी आहे, नैमिषारण्यामध्ये जे अनिमिष क्षेत्र आहे, क्षेत्राचं नाव नैमिष पण आहे अनिमिषांचं, ज्यांना निमेष नाहीत, पापणीची हालचाल नाही, अशा देवांचं क्षेत्र. नैमिषे अनिमिष क्षेत्रे ऋषय शौनकादय. या क्षेत्रामध्ये शौनकादिक ऋषी जमा झाले. त्यांनी 1000 वर्षपर्यंत परमात्मा कथा श्रवणाचा संकल्प केला. यज्ञ ठरवला, सत्र ठरवलं. त्या सत्राचा कालावधी 1000 वर्षाचा, काही ठिकाणी 1000 दिवसाचा मानला जातो. दिवस असोत की वर्ष असोत, अंतकालपर्यंत ते सत्र चालणारं होतं. त्यांचं ते सत्र चालू असताना त्यांच्या मनामध्ये असं एक आयुष्य आलं की बाबा हे सत्र चालू असताना परमात्मा प्राप्ती करता या सत्रापेक्षाही अधिक उपयुक्त असलेलं भगवत कथामृताचं पान आपल्याला करता आलं याच्या जोडीला तर ते चांगलं आहे. म्हणून मग ते असे भगवत कथा श्रवणाचा संकल्प करून बसलेले असताना योगायोगानं त्यांच्याकडे सूत ऋषी आले. सूत आल्याच्या नंतर सूताचा यांनी आदर केला. सत्कृतम सूतमासीनम पपृच्छुः इदम आदरात. सत्कार केला, बसवलं, सन्मान केला, पुष्पहार घातले, सुतांना नमस्कार केला. समोर उभे राहिले हे सगळे ऋषी आणि हात जोडून बोलायला लागले. आदरात पप्रच्छुः, आदराने विचारलं. म्हणजे विचारावं कसं याचा जो विधी आहे तो सगळा विधी या ऋषींनी पाळला. कशी गंमत आहे पहा, ज्यांना विचारायला लागले ते सूत आहेत आणि जे विचारणारे आहेत, समाधान प्राप्त करून घेणारे ते ऋषी आहेत. एका सामान्य सूताला, सूत ही थोडा जातीव्यवस्थेचा जर विचार आपण केला ना तर सूत ही निम्न दर्जाची जात आहे, विलोम संकरजन्य जात आहे, प्रतिलोम संकर आहे. उच्च वर्णाची स्त्री आणि नीच वर्णाचा पुरुष यांच्यापासून झालेली संतती आहे, त्याचा सत्कार आहे. लक्ष देण्यासारखं आहे, लक्षात घेण्यासारखं आहे. लोक म्हणतात उच्चवर्णीयाने सगळं आपल्या हातात ठेवलं, असं नाही. वैदिक संस्कृती अशी नाही. जो ज्ञानी तो कुणीही जरी असला तरी त्याचाच सन्मान, ज्याला ज्ञान नाही तो कुणीही जरी असला तरी त्यांना आदरानंच विचारणं, हेच आपल्याकडे घडत राहिलं, हेच घडतं. सूताला उच्चासन आहे, ब्रह्मासन दिलंय त्यांना, उच्चासनावर बसवले, सत्कार केलाय. सत्कृतम आसीनम, ते बसलेले आहेत, सत्कार प्राप्त आहेत. आदरात पपृच्छो, आदरानं विचारलं. आदर शब्द कसा आहे, किरातार्जुनियामध्ये एका ठिकाणी आदर शब्द आलाय. त्या आदर शब्दाचं व्याख्यान करताना मल्लीनाथांनी 2 पद्धतीनं हा आदर शब्द सोडवला. आदर 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 म्हणजे सन्मानाची, गौरवाची भावना. आणि आदर शब्द सोडवताना त्याने दुसरा अर्थ घेतला, आदर. दर शब्द भयवाचक आहे. आदर म्हणजे भय असेपर्यंत, अंतःकरणात भय धरून. काय आहे, जेव्हा आदर व्यक्त करायचा असतो म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या विषयी आपल्या अंतःकरणातली गौरवाची भावना व्यक्त करायची असते, तेव्हा ती भावना व्यक्त करत असताना आपल्या कृतीमध्ये कुठंतरी भय असावं, आहे ना.
एका व्यक्तीचा आदर व्यक्त करायचा, त्याच्याविषयीचा गौरव व्यक्त करताना आपल्या कृतीत कुठंतरी भय असावं. म्हणजे आपले गुरुजी आले, आपण उठून उभे राहतो, भय आहे, आपण बसून राहिलो तर यांना काय वाटेल, त्यांच्या पाया पडतो, भय आहे, आपण पाया नाही पडलं तर काय होईल, त्यांची सेवा केली जाते, भय आहे त्याच्यामध्ये. व्यक्त केला जातो तो गौरवाचा भाव, पण अंतःकरणामध्ये असतो तो आदर, थोडंसं भय. यांची अनास्था जर झाली तर काय होईल असा मानसिक भाव, आणि त्याच्यामुळे त्यांच्याविषयीचा गौरव व्यक्त करण्याकरता घडणारी क्रिया, हे दोन्ही जेव्हा एकत्रित येतात तेव्हा तिथं आदर असतो. सुतांचा अनादर झाला तर काय होईल हे सुतांचं भय, आणि सुतांच्या विषयी त्यांचा गौरव करण्याची भावना अंतःकरणामध्ये असल्यामुळे त्यांना दिलेलं आसन, त्यांची पूजा आणि आदरानं त्यांना विचारणं चाललंय. काय विचारतात ऋषी? त्वया खलु पुराणानि सेतिहासानि चानघ आख्यातान्यप्यधीतानि धर्मशास्त्राणि चान्युत यान्युत. ते म्हणायला लागले की म्हणे सुता, काय तुमचा अधिकार फार मोठा आहे. कसा? तुम्ही पुराणाचा अभ्यास केला, इतिहासाचा अभ्यास केला, हे सगळं सांगितलं, याचा सगळ्याचा अभ्यास केला, धर्मशास्त्र तुम्ही पाहिलं, वेदवेत्यामध्ये श्रेष्ठ असलेले बादरायण ऋषी आणि अन्य ऋषी हे जेच काही जाणतात ते सगळंच्या सगळं व्यासाच्या कृपेनं तुम्हाला कळतंय सुता. कसं पहा, तुम्ही पुराणही पाहिली, इतिहासही पाहिलं म्हणलंय. पुराण वेगळं, इतिहास वेगळं. काय फरक काय? पुराणातही चरित्रच येतात, इतिहासातही चरित्रच येतात. पुराण आणि इतिहासामध्ये फरक सांगत असताना असा फरक दिलाय, पुराण फक्त घटनाप्रधान असतं, हे इतिहास फक्त घटनाप्रधान असतो, आणि पुराण हे शिक्षा प्रधान असतं. तीच घटना पुराणातही येते आणि तीच घटना इतिहासातही येते, पण इतिहास फक्त ती घटना सांगून जातो, पुराण मात्र त्या घटनेतून काय शिकायचं हे बोलून देतो, हे दाखवून देतो. त्या घटनेतून काय शिकायचं? परीक्षिताचा जन्म झाला, पुराणही सांगतं आणि इतिहासही सांगतो. महाभारतातही परीक्षिताचा जन्म आहे, पण केवळ जन्मचरित्र आहे. पण परीक्षिताच्या जन्माच्या योगानं भगवंताची त्याच्यावर झालेली कृपा जर पाहायची असली, भागवत पुराणात यावं लागतं. पुराण काय शिकवतं? काही शिकवणे. हा, पुराणाचा हेतू काय? काही शिकवणे. आणि इतिहासाचा हेतू फक्त घटना सांगणे, एवढाच आहे. म्हणून इतिहासही सुताला माहिती आहे, पुराणं माहिती आहेत, धर्मशास्त्र माहिती आहे. ऋषीमुनींच्या अंतःकरणामध्ये असलेल्या, अनेक ऋषींच्या अंतःकरणात स्फुरित झालेल्या ज्ञानाचा संग्रह सुताच्या ठिकाणी आहे. म्हणून आदराने त्यांना सांगितलं की महाराज कृपा करा, आम्हाला सगळं तुम्ही सांगा, काहीतरी बोला. आम्ही असा संकल्प केलाय, 1000 वर्ष भगवत कथा ऐकाव्यात म्हणतो, सांगणारा कोणीतरी पाहिजे. तुम्ही सांगा, तुम्हाला सगळं कळतं, व्यासाने तुमच्यावर कृपा केली. वस्तुतः कोणी काही न विचारता त्याला ते सांगू नये असा नियम आहे, पण जो अत्यंत जवळचा शिष्य आहे त्यानं न विचारताही त्याला सगळं सांगितलं पाहिजे. हा अपवादाचा नियम व्यासाने तुमच्या बाबतीत अवलंबलाय. तुम्ही न विचारता व्यासाने तुम्हाला सगळं काही सांगितलेलं आहे, त्याच्यामुळं आम्हाला तुम्ही सांगा, आम्ही श्रद्धाळू आहोत. काय सांगायचं? सुतांना त्याने विनंती केली, तुम्हाला जे कळालं ते सांगा. काय सांगू? भगवंताची कथा सांगा, परमात्मा कशासाठी अवतरले ते सांगा. अरे त्या परमेश्वराचं नुसतं नामस्मरण जरी घडलं तरी त्याच्यातून जीवाचं कल्याण होतं. भय सुद्धा त्याला घाबरतं, मृत्यू सुद्धा त्या परमात्म्याला घाबरतो. अशी ती परमात्म्याची कथा, त्यानं केलेली उदार चरित्र, त्या भगवंताचे वेगळे वेगळे अवतार, त्या अवतारात देवाने केलेल्या वेगळ्या वेगळ्या लीला, या संबंधानं तुम्ही आम्हाला काहीतरी सांगा, अशी सुताला विनंती चालू आहे. आणि आमची अशी अवस्था आहे, भगवंताचं चरित्र कितीही ऐकलं तरी आम्ही तृप्त होत नाही. वयंत न वितृप्याम उत्तम श्लोक विक्रमे यशृण्वताम रसज्ञानाम स्वादुस्वादु पदे पदे. रसज्ञाशा श्रोत्यांच्या करता म्हणून क्षणाक्षणाला, पावला पावलाला अमृतापेक्षा हे स्वादिष्ट असणारी ती भगवंताची कथा, ती ऐकताना आम्हाला तृप्ती होतच नाही. भगवंताच्या या कथेच्या संबंधात तुम्ही आम्हाला काही सांगा. परमात्मा श्रीकृष्ण भगवान वसुदेव देवकीपासून अवतीर्ण झाले, परमात्म्याने अवतार समाप्ती केली. भगवंताने अवतार समाप्ती केल्याच्या नंतर
ज्या धर्माच्या रक्षणासाठी म्हणून परमात्म्याचा हा अवतार झाला होता, तो धर्म कुणाला शरण गेला, कुणाला शरण जाऊन तो टिकला, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगा, अशी विनंती केल्याच्या नंतर सूतांनी सांगायला सुरुवात केली. सूत असे आनंदी झाले. व्यास महर्षी सांगतात, इति संप्रश्न संहृष्टः. शौनकादिक ऋषींनी विचारलेल्या प्रश्नाने सूताला आनंद झाला. विचारलेल्या प्रश्नाचा ज्या वक्त्याला आनंद होतो तो खरा ज्ञानी. विचारलेल्या प्रश्नाने जो वक्ता रागावतो तो अज्ञानी आहे ना. असू शकतं असं. एखाद्या वेळेला काय होतं, तुम्ही विचारायला जा एखाद्या माणसाला, तुम्ही आत्ता हे असं बोलला, याचा अर्थ आम्हाला समजला नाही, पुन्हा समजावून सांगा. असंच एकदा झालं, माझ्याच बाबतीत झालं. ऐकलं, एक चिंतन ऐकलं, एक असं काही समजलं नाही, समजतही नाही, अजूनही समजत नाही. त्यावेळी तर समजतच नव्हतं. गेलो विचारायला, त्यांना विचारलं ना, बाबा हे असं असं तुम्ही सांगितलं आता, हे काही कळालं नाही, समजावून सांगा. ते म्हणले, त्यावेळी लक्ष कुठं होतं, तिथं ऐकायचं नाही, मूर्खासारखं तिथं विचलित वृत्तीनं वागायचं, इथं विचारायला यायचं. ठीक आहे बाबा, मूर्ख म्हणून घेणं नको, तुम्हाला विचारणं नको. पाया पडून जे आलं ते पुन्हा विचारायला गेलंच नाही. होतं असं. विचारलेल्या प्रश्नाचा वक्त्याला जर राग येत असेल, ज्ञान नाही समजा. पण सूताची अवस्था कशी, संप्रश्न संहृष्टः. शौनकादिकांनी विचारलेल्या प्रश्नाच्या योगाने त्यांना आनंद झाला. फार चांगलं विचारलं, साधुपृष्टम, योग्य विचारलं. अर्जुनाने प्रश्न केला की देवाला असाच आनंद होतो. म्हणे, प्रश्न हो भला जाणसी करू. वा अर्जुना, कसा प्रश्न करावा तुला चांगलं कळतं. संप्रश्न संहृष्टः, विचारलेल्या प्रश्नाने आनंद होणं. आणि मग प्रतिपूज्य वचस्तेषाम, त्यांची जी विनंती आहे सगळ्या ऋषींची, आम्हाला कथा सांगा, या विनंतीचा सन्मान केला, त्यांच्या वचनाची प्रतिपूजा केली. आणि मग सूत बोलायला लागली. प्रवक्तुम उपचक्रमे, बोलायला सूताने सुरुवात केली. सूत बोलायला सुरुवात करतात तेव्हा सूताने सुरुवातीला मंगलाचरण पुन्हा केलं. आता सुरुवातीला आलेलं जे मंगलाचरण आहे भागवताच्या प्रारंभाचं व्यासाने केलेलं म्हणा, आता जे मंगलाचरण आहे. शौनकादिक ऋषी आणि सूतांचा संवाद सुरू झाल्याच्या नंतर विचारलेल्या प्रश्नाला पुराण रूपानं उत्तर देताना सूतांना मंगलाचरण करा. शुकाचार्याच्या अवस्थेचं इथं वर्णन आहे. यम प्रव्रजंतम अनुपेतम अपेतकृत्यम. शुकाचार्याच्या जन्माच्या संबंधातल्या कथेचा थोडासा संदर्भ विचारात घेतल्याशिवाय या श्लोकाचा अर्थ कळत नाही, म्हणून संदर्भ सांगतो. शुकाचार्य व्यासाचे चिरंजीव, व्यासाचे भार्या वीटिका, तिच्या उदरामध्ये शुकाचार्य 12 वर्ष राहिले. वर्णन संतांनी केलेले. ब्राह्मणाचे पोरं एका खेळाशी भ्याले, ते 12 वर्षाला पाले रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले. 12 वर्ष शुकाचार्य मातेच्या गर्भात. मातेच्या गर्भात असलेल्या त्या शुकाचार्याचा विचार व्यासाच्या मनात आला, पोरग बाहेर का येत नाही, 12 वर्ष झाले, कोण आहे हे, काहीतरी अधिकार असला पाहिजे. त्याने अभिमंत्रित जल त्या गर्भावर शिंपडलं, त्या गर्भाला बोलकं केलं आणि बोलायला लागले. म्हणे, बाळा काय बाहेर ये. येत नाही. काय येत नाहीस, सांगायची गरज नाही, मला यावं वाटत नाही, एवढं खरं. काय येत नाहीस, तू यावंस बाळ, तू बाहेर आलं पाहिजे, तू कोण आहेस. शुकाचार्याने आतूनच सांगितलं, कोण म्हणून सांगू. 84 लक्ष योनीच्या देहात फिरता फिरता जीव जर मनुष्य देहात आला, काय सांगावं त्यानं. गाढव म्हणावं, कुत्रा म्हणावं, माणूस म्हणावं, बैल म्हणावं, काय होता, कोण आहेस तू. ज्या देहात गेलं त्या देहाचा अभिमान धरला की त्या त्या देहाचं नाव प्राप्त होतं. 84 लक्ष योनीत फिरता फिरता जीव जर इथं आला, काय सांगावं त्यानं. सांगता येत नाही. कोण आहेस, सांगता येत नाही. बाहेर ये बाळा. कशा करता, तू माझा मुलगा आहेस. शुकाचार्याने सांगितलं, पिता पुत्र भाव मला मान्य नाही. का मान्य नाही. बापाला बाप न म्हणणारा तू आहेस, तू माझा मुलगा असं तुला वाटत नाही. वाटत नाही का. परमात्म स्वरूपाचं ज्ञान झाल्याच्या नंतर अध्यस्त असलेल्या जगामध्ये अध्यस्त पदार्थात कार्यकारण संगती नसते, अनुक्रम नसतो.
स्वप्नामध्ये 10 पिढ्या दिसल्या, क्रम नाही. बापापासून मुलगा, त्याच्यापासून पुढचा, त्याच्यापासून पुढचा. जागृतीत क्रम आहे, स्वप्नात क्रम नाही. अध्यस्त पदार्थात क्रम नाही, पितापुत्र भाव नाही. आध्यासिक संबंधानं निर्माण होणारं हे नातं, त्याचा विचार करायचं मला काही कारण नाही. शुकाचार्य तत्वज्ञान बोलायला लागले. नाही बाळ, बाहेर ये. कशा करता? मला तुझा संस्कार करायचा आहे. मुलगा जन्माला आला, जातकर्म आहे. पुढं 12 दिवसाला नामकरण आहे, पुढे चुडाकरण आहे, कर्णवेध आहे, अन्नप्राशन आहे, उपनयन आहे, विवाह आहे. सगळे संस्कार तुझे मला करायचे आहेत बाबा. गरज नाही म्हणे. शुकाचार्याने आतून उत्तर दिलं, संस्काराची गरज नाही. का? विकार असेल तर संस्कार. भांड खराब झालं तर घासायचं. नवकोर भांड घेऊन कोणी घासले? केस वाढले तर दाढी करायची आहे. अंगाला घाम आला तर स्नान करायचं आहे. घामच येत नाही. तेजस शरीरामध्ये हे विकार जर नसतील, स्नानाची गरज नाही. विकार आला की संस्कार लागतो. जिथं विकारच नाही तिथं संस्काराची गरजच पडत नाही. तुझं कसं आहे? शुकाचार्याने सांगितलं, मी परमपदाला प्राप्त आहे. परमपद विकार संस्काराच्या अतीत आहे. संस्काराची माझ्याकरता आवश्यकता आहे असं नाही. अविकृताला कुठला संस्कार करता येत नाही. नाही बाळ, संस्कार करावे लागतात.